तर वसईला आहे ना, माझ्या आजीचा वाडा आहे. तिकडे एक साप आहे. कोणी जर मरणार असेल ना, तर तो साप दिसतो. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गूढ गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. माझं गाव वसई आहे बेसिकली. वसई, वसईच गाव आहे आमचं. तर वसईला आहे ना, माझ्या आजीचा वाडा आहे. तर त्यांचं कसं आहे ना, तर ते जुना वाडा आहे, तो पण व्यवस्थित जुना आहे. त्यांचं एन्सेस्ट्रल हाऊस आहे ते त्यांचं. जवळजवळ मला वाटतं आता ते घरच जवळजवळ 200-300 वर्ष जुनं आहे तो वाडा. तर त्या वाड्यात आहे ना, तिकडे कसं आहे ना, तिकडे एक साप आहे. म्हणजे कमीत कमी आहे ना, तो साप एक 7-8 फुटाचा साप आहे. तो घरातलं म्हणजे त्या माझ्या आजीचं आडनाव बांबार्डेकर आहे. तर बांबार्डेकरांमध्ये कोणी जर मरणार असेल ना, तर तो साप दिसतो. तो साप आणि बऱ्याच लोकांना दिसलेला आहे. म्हणजे ना, आमच्या म्हणजे वाड्यात विहीर आहे, तर त्या विहिरीच्या बाजूला तो साप दिसतो. आणि हे आहे ना, म्हणजे बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की म्हणजे तो साप दिसला आहे आणि कोणतरी गेलं आहे. तर हे आमच्या घरात म्हणजे पहिल्यापासून हे. आणि म्हणजे कसं आहे की आता मला माहीत नाही वेदर दिस इज अ कर्स ऑर समथिंग, पण कसं आहे की माझे जे पणजोबा होते ते सावकार होते ब्रिटिशांच्या काळात. म्हणजे ब्रिटिशांबरोबरसाठी ते सावकारी वगैरे करायचे. तर त्यांनी बऱ्याच लोकांचं नुकसान केलेलं आहे. म्हणजे एका वेळेला मला अजूनही आठवतं, मी लहान होतो तेव्हा माझी आई वगैरे, आजी आणि आई एकदा बोलत होती तेव्हा मी ऐकलेलं की त्यांच्या घरात एक असा ट्रंक मिळालेला ज्याच्यात जवळजवळ 100 किलो सोनं होतं. 100 किलो सोनं म्हणजे ते. आणि आहे ना, म्हणजे सोनं म्हणजे कानातले आहेत, सोन्याचे गळ्यातले आहे. सावकारीमध्ये ते पैसे कोंडे आणि त्याच्यात सगळ्यांची ती नावं होती. हणम्या, त्याला इतके पैसे दिलेले, देऊ शकला ना. जवळजवळ 100 किलोचं सोनं होतं. म्हणजे ती एवढी हाय लागलेली आहे ना लोकांची की हे अशा गोष्टी. म्हणजे त्यांचं नंतर तर म्हणजे त्यांचं फॅमिलीमध्ये कोण आता असं म्हणजे इतकं नंतर होऊन प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि हे तर म्हणजे असं आहे की बाबा कधीही कोणी मरणार आहे तो साप दिसतो. आयदर स्वप्नात येतो किंवा म्हणजे माझी काकी वगैरे अजूनही तिकडे राहते, तर तो दिसतो तिकडे अजूनही. तर नाग आहे का? हां, नाग आहे प्रॉपर. आणि म्हणजे असं आता मला माहीत नाही, पण माझी एक कझिन आहे, ती बोलायची की आहे ना, असं तो म्हातारा साप बोलतात त्याला. म्हणजे ना, त्याला असं म्हणतात की त्याच्या तो जो म्हणजे फण्याच्या साईडला आहे ना, अशा केसासारखं येतं असं काहीतरी. पण मला ते असं विचित्र वाटलं की असं नाही, पण तो साप दिसतो. म्हणजे मी माझ्या आजीला पण विचारलेली ही गोष्ट, तर आजी पण मला बोलायची की नाही, तू म्हणजे आमच्या घरात हे आसपासून आहे की कोणी जाणार असेल तर तो साप दिसतो.